मराठीतील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट द्यायचं आपलं कामच आहे. आणि मराठी योजना YouTube चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. शेतकरी कर्जमाफीबद्दल आता काल जी मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 7,000 कोटी रुपयाचा निधी तरतूद करण्यात आलेली होती. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज 5 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे कर्ज आहे ते किंवा ज्या कर्जाचे नोंदी आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करायला सांगितले होते, ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी देखील केली, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे 7,000 कोटी रुपये हे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती महाराष्ट्रातल्या शेतकरीच्या खात्यावरती जे थकीत शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती जमा होणार होते. परंतु ह्यामध्ये काही डेटा मिसमॅच असल्याचं कारण आहे. त्याचबरोबर शासनाने आता सांगितलं आहे किंवा राज्य सरकारने सांगितलं आहे, महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांच्या यादीत नावं आली होती अथवा ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी होऊन देखील आता त्यांची नावं येणार होती. अशा शेतकऱ्यांना 7,000 कोटीची निधीची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु काही डेटाबेसमध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा बेसमध्ये काही मिस्टेक झाल्या असल्यामुळे आता आजचे 5 तारीख आजच्या दिवशी हे तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे येणार होते. ज्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव आले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे आता पैसे जमा होणार नाहीयेत. सरकारने एकच सांगितलेलं आहे आता की थोडी प्रतीक्षा लागेल. हे जे आजची 5 तारखेला जे शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार होते, 7,000 कोटीची निधीची तरतूद केलेली होती. परंतु शेतकऱ्यांचं थोडं आता काही पोस्टपोन करण्यात आलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे शेती पिकासाठी कर्ज घेतलेलं होतं, ते माफ होणार होतं आजच्या दिवशी. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात होणार होती. ती देखील आता स्थगिती आलेली आहे. डेटाबेसमध्ये काही मिस्टेक असल्यामुळे देखील हे पैसे वितरण आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार नसून हे जे हप्ते वितरण म्हणजे जे शेतकरी कर्जमाफी किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना थोडा प्रतीक्षा करायला लागणार आहे आणि थोड्या दिवसांमध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीच्या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची नावं आली त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. आजच्या दिवशी जे जमा होणार होते ते आता जमा होणार नाहीयेत. शेतकऱ्यांनो, तुम्हाला थोडेसे चिंतेचे वातावरण आले असेल, परंतु काळजी करायची गरज नाहीये. लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊन तुमचा सातबारा देखील कोरा केला जाईल. त्याचबरोबर हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.